कशी झाली भाजी? कसं झालंय कालवण? कसं झालंय कालवण? एकदम मस्त. तर नमस्कार मंडळी, आज मी चाललोय पोंदवडी या गावामध्ये. तर फायनली मंडळी मी आलोय करमाळा तालुक्यातल्या पोंदवडी या गावामध्ये, जिल्हा सोलापूर. चला तर मग मंडळी, इथं विचारत नेमका आज जागरण गोंधळाचा कुणाचा कार्यक्रम आहे? होय, आज जागरण गोंधळाचा कुणाचा कार्यक्रम आहे इथं? ज्ञानेश्वर नारायण साळुंके यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. चला तर मग मंडळी बघूयात जागरण गोंधळासाठी यांनी मसाले कुठून आणले. होय, काय नाव आहे तुमचं? आमचं नाव ज्ञानेश्वर साळुंके. बर. आणि इथं आमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळे मसाले दळवी बंधून कडून आणले राशीनवरून. बर बर. का हो, त्यांच्याकडूनच का आणले तुम्ही मसाले? दळवी मसाला आणायचं कारण असं आहे, गेले 6 वर्ष झालं मी दळवींकडनं मसाले वापरतो. जेव्हा जेव्हा आम्ही शहरातून गावाकडे येतो पार्टी करायला, बर. खास यांचे मसाले वापरतो. बर बर. आणि मंडळी इकडे बघू शकता तुम्ही, एक नंबर अशा चुलीवर भाकरी बनवायचं चालू आहे. तर या किती भाकरी बनवणार आहे तुम्ही आज? 1.5 पोत्याची. आणि कोणत्या भाकरी बनवताय तुम्ही? तर मंडळी तुम्ही बघू शकता, इथे दळवी बंधूंचे मटन मसाले या ठिकाणी जागरण गोंधळासाठी आणलेले आहेत. चला तर मग मंडळी बघूया तिथं आचारी कोण आहे. होय, इथं कोण आहे आचारी? भाऊ कानगुडे. बरोबर. चला तर मग मंडळी त्यांना आपण विचारूया, तुम्ही आज इथं काय बनवणार आहेत? इथं मिठाचं मटण आहे. बरोबर. किती किलो असणार आहे ते? 150 किलो मटण आहे. बर. आणि या मटणाच्या कालवणासाठी मसाले कोणते कोणते वापरताय तुम्ही? बंधूचे मसाले वापरणार सगळे. बर. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते राशींच्या दळवी बंधूंचे मटण मसाले. आणि विशेष म्हणजे मंडळी, दळवी बंधूंचे मसाले घरगुती असल्यामुळे त्यांनी हे मसाले आणलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता, आता हे मटण शिजवण्यासाठी टाकलेलं आहे आणि थोड्याच वेळात मटण शिजलेलं आहे. आणि मंडळी थेट उत्पादक ते ग्राहक असल्यामुळे दळवी बंधू हे ग्राहकांना 20% डिस्काउंट सुद्धा देतात. बघूयात आता आपण या ठिकाणी दळवी बंधूंचे मसाले कशा पद्धतीने वापरण्यात येणार आहे. तर आता हे काय टाकताय तुम्ही? हे काय आहे? आणि आता हे कोणते कोणते मसाले टाकताय तुम्ही? दळवी बंधूचे सगळे मसाले, काळा मसाला आहे, बर. संडे मसाला आहे, मटन मसाला आहे, बर. धना पावडर आहे, बर बर सगळे सिक्रेट मसाले सगळे त्यांचे टाकले. बर बर. दळवी बंधूंचे सर्व प्रकारचे मसाले यांनी यामध्ये टाकलेले आहेत. थोडा आळणी सुद्धा यामध्ये टाकलेला आहे. एक नंबर अशी कोथिंबीर टाकल्यानंतर जो सुगंध सुटलेला आहे मंडळी, खोटं नाही सांगत, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. या ग्रेव्हीलाच एक नंबर अशी तरी आलेली आहे आणि त्यामध्ये यांनी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जबरदस्त अशी तरी आलेली आहे या मटन रश्श्याला. आणि मंडळी लगेच पंगत बसलेली आहे जेवणाला. आणि आता आपण इथे विचारूया, कालवण कसं झालंय? होय, कसं काय झालंय कालवण? एक नंबर. होय, कसं झालंय कालवण? एक नंबर. कसं काय झाली भाजी? कसं काय झाली भाजी? एकच नंबर. महिलामध्ये मनपामध्ये जेवण करण्यासाठी बसा. कशी झाली भाजी? होय, कसं झालंय कालवण? होय, कसं काय झालंय कालवण? एक नंबर. तर मंडळी, दळवी बंधूंचे मसाले खरेदी करण्यासाठी या नंबरला संपर्क करा.